नमस्कार. मी किशोर धारगडकर आणि आपण पाहतात धारगडकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आपणा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता होळीचा विषय निघाला म्हणून सांगतो मित्रांनो की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथल्या सरकारने एक आदेश जारी केला आहे हैदराबाद शहरापुरता. तो आदेश असा आहे की तिथे तुम्हाला स्वतंत्रपणे किंवा मुक्तपणे होळी खेळता येणार नाही. तुमच्याकडनं चुकून जरी एखाद्याच्या अंगावरती जर रंग उडाला तर तुम्हाला जेलमध्ये बसावं लागेल आणि अनेक अटी त्यांनी टाकलेल्या आहेत होळी तुम्ही कशी साजरी करावी याच्यावरती. हे फक्त हैदराबाद शहरापुरती मर्यादित असेल असं मला वाटत नाही, कारण तिथे जे काँग्रेसचं सरकार आहे ते हा जो काही ही जी ऑर्डर त्यांनी हैदराबादकरता पास जरी केली असली तरी काँग्रेसचा हिंदू विरोधी चेहरा पाहता संपूर्ण तेलंगणामध्ये ह्याची निश्चित अंमलबजावणी काँग्रेस करेल, कारण त्यांना मुस्लिमांना खुश करायचं आहे. राहुल गांधींनी ह्या आधीच सांगितलेलं आहे की आमची जी काँग्रेस पक्ष आहे तो मुस्लिमांचा पक्ष आहे आणि त्यांचे जे पंतप्रधान होते तेव्हाचे मनमोहन सिंगजी त्यांनी म्हटलेलं आहे की देशाचं जे संसाधन आहे त्याच्यावरती पहिला जो अधिकार आहे तो मुस्लिमांचा आहे, हे त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे मित्रांनो. म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की मुस्लिमांचं लांगुलचालन करण्यामध्ये काँग्रेस कुठेही मागे हटत नाही. ऑन द कॉन्ट्ररी ते ओपनली सांगतात की आम्ही मुस्लिमांची पार्टी आहोत. आणि मूर्ख कोण आहेत तर जे हिंदू आहेत, जे काँग्रेसला वारंवार मतदान करून त्यांना सत्तेत आणतात. कर्नाटक असेल, हिमाचल प्रदेश असेल, तेलंगणा असेल, इथे हिंदूंच्या मतांवरती खरं ही सरकार आलेली आहेत, पण लांगुलचालन मात्र निवडून आल्यानंतर किंवा सरकार आल्यानंतर काँग्रेस जे आहे ते मुसलमानांचं करतं. आता ही तेलंगणामधली घटना झाली, ही काहीच नाही आहे मित्रांनो. काही दिवसापूर्वी कर्नाटक सरकारचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, त्यांनी बजेट जे पेश केलं या वर्षीचं, त्याच्यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाकरता काय काय दिलं आहे, म्हणजे त्यांच्यावरती अशी टीका झाली की हे जे बजेट आहे ते हलाला बजेट आहे. आणि मी लिहून आणलेलं आहे, तुम्ही जरा ऐका की त्यांनी काय काय गोष्टी मुस्लिमांकरता ऑफर केलेल्या आहेत किंवा दिलेल्या आहेत, जरा ऐका. त्यांनी एकंदरीत 4700 करोड रुपये मुस्लिमांचे जे विविध त्यांना जी काही योजना आहेत त्याच्याकरता दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर सरकारी ठेक्यामध्ये 4% आरक्षण दिलेलं आहे मुस्लिमांना. इमामांना महिना 6000 रुपये मासिक वेतन दिलेलं आहे. मुस्लिम मुलींना लग्नाकरता 50,000 रुपये त्यांच्या लग्नाकरता सरकारतर्फे देण्यात येणार आहेत. मुस्लिम विद्यार्थ्यांना फीजमध्ये 50% त्यांनी सवलत दिलेली आहे. 150 करोड रुपये जे आहेत ते त्यांनी वक्फ बोर्डाला दिलेले आहेत. म्हणजे असे विविध योजना आहेत ज्याच्यामध्ये मॅक्झिमम त्यांनी मुस्लिमांकरता फंड ॲलोकेट केलेला आहे. आणि आपण कसे टोकाचे मुस्लिम जे काही अनुयायी आहे तो करतो ते दाखवून दिलेलं आहे काँग्रेसच्या सरकारने. आणि असं असताना हे सगळं उघड्या डोळ्यांनी तिथली जी हिंदू जनता आहे, कर्नाटकची असेल, तेलंगणाची असेल, ही आता त्यांना पश्चाताप होत असेल, पण ते उघड्या डोळ्यांनी हे पाहतायत. हीच काँग्रेस आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केलेला. राम मंदिराला विरोध केला नाही तर जेव्हा राम मंदिराचं जे उद्घाटन झालं त्यालाही लोक गेले नाहीत. त्याच्यानंतर झालं एवढा मोठा हिंदूंचा कुंभमेळा झाला, महाकुंभ झाला, त्यालाही यांच्यापैकी कोणी गेलं नाही. गांधी कुटुंबियांपैकी कोणी गेलं नाही. ऑन द कॉन्ट्री त्या महाकुंभला कसं त्याच्यामध्ये विघ्न घालता येतील ह्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला. एवढं सगळं होऊनही जी हिंदू जनता आहे ती अजूनही काँग्रेसला वारंवार मतदान करून त्यावेळी जी काही नेरेटिव्ह सेट करतं काँग्रेस, त्याच्या जाळ्यात फसून काँग्रेसला परत परत सत्तेवरती आपलीच मंडळी आणतायत. आणि काँग्रेस ज्याला म्हणतो ना हिंग लावून सुद्धा हिंदूंना विचारत नाही आहे, त्यांनी बऱ्यापैकी आणि अगदी टोकाचा मुस्लिम अनुयायी चाललेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मित्रांनो आता असं म्हणावं असं वाटतं
की काँग्रेस काय सुधारणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की ही जी एकगठ्ठा मतं आहेत मुस्लिमांची, ही आम्हाला तारून नेणार आहेत आणि हिंदूंना काय कधीही आम्ही मॅनेज करू शकतो. जातीवातीमध्ये त्यांचा जो काय आहे तो त्यांना वाटून किंवा त्यांच्यामध्ये जी काही फूट पाडून आम्ही ती मतं मिळवू शकतो, असा कॉन्फिडन्स त्यांना आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे आपण बघाल काँग्रेसची सरकार आहे, तिथे त्यांनी मुस्लिमांचा टोकाचा अनुयायी चालवलेला आहे आणि त्यांनी हिंदूंवरती अन्याय केलेला आहे, आपल्याला दिसून येतं. तरी हिंदू त्यांना मतं देतात, हे न समजण्यासारखं आहे मित्रांनो, अनाकलनीय आहे. म्हणून मी जे टायटल दिलेलं आहे की इस्लामिक रिपब्लिक ऑफ काँग्रेस, कारण काँग्रेसचं पूर्णपणे इस्लामीकरण झालेलं आहे, हे आता मान्य काँग्रेसने तर कधीच केलेलं आहे. पण जी हिंदू जनता आहे त्यांनी हे कुठेतरी मान्य करावं असं मला वाटतं. कारण मित्रांनो, हे काही हेल्दी लक्षण नाही आहे. कारण मुसलमानांकरता सुद्धा जेवढं अनुयायी काँग्रेस करेल तितकंच द्वेष जो आहे हिंदूंच्या मनामध्ये कुठेतरी एक घर करून जाणार आहे की काँग्रेस जे काही करते ते मुसलमानांकरता करताय, आमच्याकरता काहीही करत नाही आहे. हा जो काही समज आहे तो सर्वसामान्य मुस्लिमांकरताही योग्य नाही आहे. कदाचित मुस्लिमांनाही पटत असेल की हे जे काही करत आहेत ते योग्य नाहीत, पण त्यांच्यामधलं जे मॅच्युअर नेतृत्व आहे ते पुढे येऊन हे बोलत नाही. त्यांनी बोलायला हवं की तुम्ही हा अनुयायी करू नका, कारण त्याच्यामुळे आमच्यामध्ये म्हणजे मुस्लिमांमध्ये आणि हिंदूंमध्ये फूट पडते, जी कुठल्याही समाजाकरता योग्य नाही. पण हे सांगणारा नेता दुर्दैवानं आज तरी मुस्लिमांकडे नाही आहे. त्यांच्याकडे जे नेते आहेत ओबीसी सारखे, ते भडकवायचं काम करतात फक्त, आणि आपले खिसे कसे भरायचे ह्याची त्यांना चिंता असते. पण जो मुस्लिम समाज आहे, ज्याला जे काही हे सो कॉल्ड फायदे अनुयायी करण्याच्या निमित्ताने दिले जात आहेत, ते निश्चित त्यांच्यापर्यंत पोहोचतात का, हाही मोठा प्रश्न आहे. अशावेळी कुठेतरी अशी अपेक्षा आहे की मुस्लिम समाजातलं जे मॅच्युअर नेतृत्व आहे, प्रगल्भ नेतृत्व आहे, त्यांनी पुढे येऊन काँग्रेसला ठणकावून सांगायची गरज आहे की आमचा अनुयायी करू नका. तुम्ही जे काय आहे, जेव्हा तुम्ही सर्व धर्म समभाव म्हणता तेव्हा तुम्ही आम्हाला हिंदूंसारखंच वागवा. तुम्ही आम्हाला हे जी काही अनुयायी करून जे काही देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे आणखीन काही नाही तर आमच्यामध्ये आणि हिंदूंमध्ये फूट जी आहे ती दिवसेंदिवस वाढत जात आहे. आणि मित्रांनो, ही कुठल्याही समाजाकरता, मग ते हिंदू असो किंवा मुसलमान असो, त्यांच्याकरता योग्य नाही आहे. पण काँग्रेसचं हे धोरण राहिलेलं आहे की फोडा आणि झोडा, हे जे ब्रिटिश लोकांची जी नीती होती ती काँग्रेसने आतापर्यंत इथे वापरलेली आहे हिंदू आणि मुसलमानांकरता, आणि त्याचाच हा पुढचा अंक त्यांनी आता कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सुरू केलेला आहे. असो, याच्यातनं मुस्लिमांनी आणि हिंदूंनी मला वाटतं बोध घ्यावा अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.